श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जिथं जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो ना, तो पैसा कायमच सोबत असेल असंही नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिरवतो ना, कालांतरानं त्याला सुद्धा सुरकुत्या पडत असतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. श्रोते हो, ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ना, ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असं नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपलं समजतो ते सुद्धा पडत्या काळामध्ये सोबत नसतात. म्हणून श्रोते हो, जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा कधी माथू नका, आणि जेव्हा वेळ खराब असेल तेव्हा रडत बसू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवत असतोय. चांगलं कर्म हे तेवढं आपल्या हातात असतं, आणि चांगल्या कर्माचं फळ हे चांगलं मिळत असतं. हे अंतिम सत्य आहे, आणि यावर विश्वास ठेवूया. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एकदा बंद झालेलं संवादाचं दार हे जर पुन्हा उघडलं तर त्यातली ओढ संपलेली असते. देवाचा प्लॅन हा आपल्या इच्छेपेक्षा अधिक सुंदर असतो. आपल्या समोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते, तर आपल्या पाठीमागं केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. यशाकडे जाणारं रस्तं हे कधी सरळ नसतात, मात्र यश मिळाल्यावर सर्व रस्ते सरळ होतात. ज्याला मिळतं त्याला जाणीव नसते, आणि ज्याला हवं असतं त्याला ते मिळत नसतं. काही काही दुःख केवळ ज्याची त्यालाच निभावून न्यावी लागतात. मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो. आयुष्य हे तराजू सारखं होऊन जातं. कधी कर्तव्य भारी होतं तर कधी इच्छा. खांद्यावर जबाबदारीचं ओझं असणाऱ्या स्त्रिया या स्वतःसाठी जगायचं विसरून जातात. चांगले विचार हे कोणत्याही आजारावरील सर्वात स्वस्त आणि मोफत औषध असतं. स्वतःच्या धुंदीत आणि मस्तीत जगायला शिका. लोकांचा जास्त विचार करत बसाल तर लोक जगू काय हास्य सुद्धा देणार नाहीत. क्षमा ही एकच अशी गोष्ट आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. क्षमा केल्यानं भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. आयुष्यच हे रस्त्यावर मांडलं असताना संकटांना घाबरायचं नसतं. संपत्ती ही आणखीन संपत्तीची मागणी करते. खालचं पद हे वरच्या पदाची मागणी करते. नाव मोठ्या नावाची अपेक्षा करते. लहान अपेक्षा मोठ्या अपेक्षांना जन्म देतात. वाढत्या अपेक्षा मूळ सुखाला संपवून नव्या समस्या निर्माण करतात. तरीही लोक हव्यासाचा छंद सोडत नाहीत. अपेक्षा जिथं संपतात तिथूनच समाधानाची सुरुवात होते. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचं असतं, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी आणत असते यशापर्यंत पोहोचण्याची.
आयुष्यात थोडीशी मैत्री अगदी भोळ्या भाबड्या लोकांशी करा, कारण हुशार लोक गरजेच्या वेळी व्यस्त राहतात. जीवनामध्ये कोणतीही कला आली नाही तरी चालेल, पण समजून घेण्याची कला आली की जीवनात सगळं काही सोपं होतं. हरवलेला चालेल, बदललेला चालेल, पण खोटं बोलून खरं असल्याचा नाटक करणारा नको. अशी घातक असतात लोक. माणूस ओंजळभर देतोय की मुठभर याला महत्व नसतं. त्याच्याजवळ त्याच्यापुरती नसतानाही तो एखादी गोष्ट देतोय यालाच महत्व असतं. विचारवंत लोक कधी चुकीचा मार्ग निवडत नाहीत आणि विचारशून्य माणसं कायम चुकीचा मार्ग निवडतात. प्रेमात बरोबरी फक्त प्रेमाची झाली पाहिजे, रंग, रूप, पैसा याचे नाही. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नसते, तर त्यांच्या मीपणात वाढ होते आणि हा मीपणा माणसाला संपवत असतो. चांगल्या व्यक्तीनं अपमान केला अथवा रागावली तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक असतात, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे हे फार कमी असतात. म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध हा लागत नसतो. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नसते. सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं की काही गोष्टींची उत्तर ही वेळ आल्यावरच द्यायची असतात. प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवणं ही जगातली सर्वात मोठी कला असते. कधी कधी रस्ता बदलण्यापेक्षा स्वतःला बदलून बघा. जे आपल्याला विसरलेत त्यांना तेवढ्याच पद्धतशीरपणे विसरता आलं पाहिजे. स्वतःसाठी जगता आणि तितकंच कठोर होता आलं पाहिजे. सापापेक्षा विषारी असतात ती लोक जी तोंडावर गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागं आपल्यालाच नावे ठेवतात. आयुष्यात सगळ्यात मोठं सुख म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती ही आपल्या सोबत असणं. आपल्या मागं जर आपला विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललो आहोत. साथ देणारी स्त्री ही प्रत्येक पुरुषाच्या नशिबात नसते आणि प्रेम करणारा पुरुष प्रत्येक स्त्रीच्या नशिबात नसतो. वेळेला महत्त्व द्या, परंतु जिथं तुम्हाला किंमत नाही तिथं अजिबात वेळ देऊ नका.